चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल व्हा. ओपनिंग पेयर्स मैदानावरती दाखल व्हायची आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल व्हा. टीम 94 कामन आणि प्रकृती रॉयल बालाजी या दोन संघादरम्यान सुरू होणारा हा सामना फायनलचा सामना काउंटडाऊन सुरू झालाय आणि आता थोड्या सावधीमध्ये हा सामना इथे सुरू होतोय. चला प्रकृती रॉयल बालाजी गुळ संघ आपण क्षेत्ररक्षण शोधून घ्या. पंच मैदानामध्ये दाखल झाले. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. प्रेक्षकांना विनंती एकदा टाळ्यांचा गजर येऊ द्या. कारण आज का दिन थोड़ा निराला है. अब क्रिकेट का नूर बरसने वाला है. दिल थाम के बैठिए दोस्तों, क्योंकि फाइनल अब थोड़ी देर में शुरू होने वाला है. फायनलचा मॅच आता सुरू होतोय आणि फायनलच्या मॅच साठी समालोचक कक्षामध्ये आमचे दोन्ही समालोचक मित्र जॉईन झालेत. या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये ज्यांची भूमिका राहिलेली आहेत, भरतजी मोरे एका साईडला असतील आणि दुसऱ्या बाजूला धनंजय पाटील सज्ज होतील. थोडा आपण वेळ जाईल आणि येऊया फायनलच्या मॅचच्या दिशेनं. आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर 12 संघ खेळल्यात आणि 12 संघाचे जे संघ मालक आहेत त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. मॅच लेवल सुरुवात. जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. थँक्यू आणि मुख्य स्क्रीनवरती आपण बघू शकता हा टेनिक्सचा बॉल घेऊन सुशांत मांजरेकर सर आणि आमची ऑफिशियल टीम आता मैदानाच्या दिशेने दाखल होतीये. ऑफिशियल टीम मैदानाच्या आतमध्ये आहेत बघा. हे आम्हाला उशिराने कळलं. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. स्वतः कर्णधार सलमान खान त्याच्या साथीनं प्रथमेश ठाकरे यांना आपण बघत आहात आणि गोलंदाजी मार्कवरती आता प्रज्योत अंबिरे असणार आहेत. अखेरकार ते दोन संघ आपल्याला मिळालेले आहेत, ज्या दोन संघांना आपण अंतिम सामन्यामध्ये पाहत आहोत आणि ते दोन संघ ज्या दोन संघांना आपण पाहत आहोत ते दोन संघ मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला टीम 94 कामन आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रकृती रॉयल बालाजी. विशेष कौतुक प्रकृती रॉयल बालाजीचं. आज सकाळी 10 वाजता ज्यावेळेला पहिला चेंडू पडला त्यावेळेला पहिली मॅच त्यांनी खेळली होती आणि आजच्या दिवसाची शेवटची मॅच सुद्धा तेच खेळतात. टीम 94 कामन त्यांच्या समोर 2 हात करण्यासाठी सज्ज होते. पंचांचा इशारा आला लेट्स प्लेचा. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. समोर प्रथमेश ठाकरे. पहिला चेंडू त्याला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय. हो चांगला फिल्डिंगचा प्रयत्न, चांगला प्रयत्न तिथे केला. भार्गव होते आय थिंक त्या ठिकाणी आणि भार्गवने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत असताना नाही हुसेन आहे हुसी तिथे होता. त्याने चेंडूला अडवलं आणि गुरुने त्याला बॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती धनू एक धाव येते. धावफलकाचा श्रीगणेश झालाय. नक्कीच फायनलचा सामना मैदानावरती सुरू झालाय. दोन संघांदरम्यान एका बाजूला प्रकृती रॉयल बालाजी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर टीम 94 कामन या दोन संघांदरम्यान सुरू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या बॉलवरती प्रथमेश ठाकरेनं आपलं खातं ओपन केलं सिंगलच्या माध्यमातून. नाही तर 2 धावा आल्यात. माफ करा चुकी झाली होती. 2 धावा आल्यात. 2 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावलं गेलं. स्ट्राईक वरती प्रथमेश ठाकरे. फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉलला अडवतात. फेकी त्या ठिकाणी मात्र अचूक पाहायला मिळतात, परंतु बॅकअप चांगला आहेत आणि बॅकअप असल्या कारणामुळे एक कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. बरंच प्रथमेश ठाकरे आणि सलमान यांचा खेळ महत्वाचा असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रज्योत अंबिरे एक महत्वाचा खेळाडू आहेत, त्याच्यावरती देखील विशेष लक्ष असणार आहे. नाही, प्रज्योत अंबिरेने आज ऑल इंडिया ओपन आयकॉन म्हणून प्रभावित केलंय, खूप प्रभावित केलंय आणि इतकं प्रभावित करत असताना शेवटपर्यंत तो आलाय. म्हणजे तालुका आयकॉन प्रशांत गरज तितका प्रभावी खेळ करू शकलेला नाहीये, परंतु ऑल इंडिया ओपन आयकॉनने प्रभावित केलंय आणि दुसऱ्या बाजूला भार्गव पाटीलची साथ त्याला मिळाली आहे. परंतु कालचा दिवस जर आठवाल तर प्रथमेश ठाकरे ऐन मोक्याच्या क्षणाला या स्पर्धेतील पहिली 50 लगावणारा फलंदाज म्हणून त्याला आपण बघतोय आणि सलमान
त्याने शानदार कप्तानी केली आहे. उचली घेणारा चेंडू आखूटापाचा चेंडू होता, अनपेक्षित उचली, तेवढी जज नव्हती केली, त्यांनी अपेक्षित नव्हती केली आणि ती उचली घेत असताना चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते डॉट बॉल. नक्कीच चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला केला जातोय प्रज्योत आंबिनेकडून आणि वेगवान या खेळाडूचा वेग नेहमी मात्र महत्वाचा राहिला. त्यांनी जसं आपण उल्लेख केला की ऑल इंडिया आयकॉन म्हणून तो मैदानावरती आलाय. त्यांनी आतापर्यंत प्रभावित मारा केलाय. ही प्रज्योतची स्ट्रेंथ आहे. पुण्यात रेडी. आणखीन एक तेज सरार बॉल बॅटर बीट होताना पाहायला मिळतात सलमानच्या अगेन्स्ट. मुफास वसेफाट्याचा खेळाडू सलमान सध्या मात्र बीट होतोय आणि प्रज्योत आंबेरचं भरसर जितकं कौतुक करायला हवं तितकं कमीच असणार आहे. चांगले गोलंदाज आतापर्यंत पाहायला मिळाले नाही का. मी पालघर जिल्ह्याचा सर्वोत्तम गोलंदाज आहे हे तो दाखवून देतोय, परंतु सलमान खानला ती वसई फाटीची पॉवर, वसई तालुक्यातला एक ग्रामीण खेळाडू म्हणून त्याला चमकणं गरजेचं आहे. सुरुवात या 2 चेंडूंवरती बघितलं तर सलमान बीट झालाय, परंतु त्यापुढच्या पुन्हा एकदा बाहेर निघणारा चेंडू आणि तो सुद्धा उसळी घेत असताना यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. बघा चेंडू ज्या वेळेला उसळी घेत होता त्यावेळेला जिथे फलंदाजाने त्याला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटच्या बाजूने चेंडूच गेलाय आणि त्यानंतर त्याने ती उसळी घेतली आहे. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये असणारा तो ग्रासी भाग आहे त्याचा तो खूप चांगल्या प्रकारे फायदा उचलतोय आणि फायदा उचलत असताना चेंडू स्किट वेगानं होत असताना दिसतोय. यावेळेला शेवटच्या चेंडूला ड्राईव्ह केला, ऑन साईडला फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग तिथे सूरज सिंगची बघायला मिळाली आणि ती फील्ड करत असताना पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धाबा धावफलकावरती टीम 94 कामन या संघाच्या. आमच्या सोपारा गावामधून आलेले प्रेक्षक आपण बघू शकता या मॅचचा पुढे आनंद लुटतात आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी बॅरिकेडच्या बाहेर नाही तर आतून सुद्धा मजा लुटतात. आणि आता फायनलचा सामना असल्या कारणाने आता थांबवायचं तरी कोणाला. फक्त एकच विनंती आहे, जे बाउंड्री लाईनला जवळून प्रेक्षक आहेत, कोणत्याही खेळाडूला इजा होईल अशा इतक्या जवळ थांबू नका. बघा ही आमची प्रकृती रॉयल बालाजीची संपूर्ण दर्शक टीम आहे, प्रेक्षक आहेत हे, आणि हे प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटत असताना ग्रँड फिनाले बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार प्रीमियर लीग सीझन 1 हा सुपर हिट इव्हेंट शेवटच्या चरणामध्ये आलाय आणि या सुपर हिट इव्हेंटच्या अंतिम सामना खेळण्याची संधी या 2 संघांना मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय आसिफ शेख. ज्या आसिफने मागील 2 मॅच मध्ये केलेली भरीव कामगिरी आता प्रकृती रॉयल बालाजी संघाला या स्टेज पर्यंत आणून सोडते असं म्हणावं लागणार आहे. सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात झाला आणि पारितोषिक येत आहेत त्याच्यावरती चर्चा होणार आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, झेल त्या ठिकाणी घेतलाय, विकेट मैदानावरती आलाय, फलंदाज मैदानाच्या बाहेर, बिग विकेट. थँक्यू. हा सामना जिंकण्यासाठी योग्य ती पावले उचलली गेली. सलमान अखेरकार अंडर प्रेशर असताना आता या चेंडूवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट करत असताना बाद झालाय आणि कॅच कुणी घेतलाय? कॅच भार्गवने घेतलाय, दिवानमानच्या या खेळाडून घेतलाय. आता हा दिवानमानचा खेळाडू आहे आणि तो फक्त दिवानमान या नावामध्ये जर आपण बघितलं तर दिवाना बनून सोडलंय, सगळ्यांना दिवाना बनून सोडलंय या दिवानमानच्या खेळाडूने. नाव आहे भार्गव पाटील, परंतु आसिफचा हा चेंडू थोडासा मागे ठेवला तर गतीमध्ये परिवर्तन होता आणि बाहेर काढणारा चेंडू, परंतु बॅट्समॅन व्हेरी फास्ट, जास्त फास्ट होता आणि चेंडूची गती कमी असल्या कारणाने इथं फटका फसलाय, मिस टाइम झालाय आणि फेसची डायरेक्शन जर बघितली चेहरा तो लवकर टर्न झाला आणि त्यामुळे इथे जर आपण बघितलं ती नजर हटवली होती चेंडूची, त्याचा दुष्परिणाम म्हणून विकेट येताना पाहायला मिळते. नवीन खेळाडू सोहेल मैदानावरती दाखल झाल्यात, एक पारितोषिक आहे त्याची चर्चा होणार आहे त्या बॉल नंतर. लोअर फुलटच बॉल समोर खेळलाय, फटका, चांगलं टायमिंग समोर त्या दिशेने, बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पार, 1 बाउन्सने मार्ग सोहेल चौकारांसाठी. 4 धावा सोहेलच्या बॅटमधून 4. थँक्यू.
पारितोषिकाला आदरणीय मनोज गाजरे साहेब यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक मात्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत. आणि ज्यावेळी भार्गव पाटील गोलंदाजीवरती येतील त्यावेळी दिवारमान गावचे अमित पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आले. धनंजय 1 मिनिट थांबवतोय फक्त. नाही तुम्हाला नाही धनंजय, धनंजय 1 मिनिट थांबवतोय कारण शिवसाई स्पोर्ट्स या संघाचे सर्व खेळाडू आपण मंचासमोर यायचे. शिवसाई स्पोर्ट्स या संघातील सर्व खेळाडू आपण मंचासमोर या. एक धाव येते, सिंगल धाव्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 10 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. बघा संत सुरुवात आहे, शांत सुरुवात आहे. टीम 94 कामन या संघाची सुरुवात थोडीशी संत आहे, शांत आहे, परंतु त्याला त्या शांततेला भंग करण्याचं कार्य प्रथमेश ठाकरे करणं जाणतोय. प्रथमेश ठाकरेचे ब्लास्ट कालच्या दिवसामध्ये सगळ्यांनी बघितले. ते अर्धशतक ज्या वेगानं झळकावलंय ते अर्धशतक बघून टीम 94 कामन पहिल्या सामन्यामध्ये झालेला स्ट्रगल, त्या स्ट्रगलला विसरून प्रत्येक सामन्यामध्ये आपलं वर्चस्व दाखवताना दिसलाय. आता पुन्हा एकदा ती वेळ आली आहे या चॅम्पियन ट्रॉफीला जिंकून देण्यासाठी. ॲज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून प्रथमेश ठाकरे काय ती चमकदार कामगिरी करतोय की या तालुक्यातील आसिफ आपली करामत दाखवतोय, आपली करामत दाखवतोय. थोडक्यात थुकलाय, हलकासा चेंडू वरती आणि त्यामुळे बेल सुटता उडता राहिला. बघा कशा प्रकारे चेंडू हाताळला होता, कशा प्रकारे हाताळला. मिडल स्टंपवरचा चेंडू तिथून बाहेर निघत असताना गेला यष्टरक्षकच्या मागे आणि कोणतीही धाव तिथे येताना दिसत नाहीये. आणि एक पारितोषिक आले आदरणीय रजनीश पाटील साहेब यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 बॉल डॉट टाकले तर रजनीश पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी आदरणीय मनोज गाजरे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक बॅट्समॅन साठी असणार आहेत. त्यामुळे पारितोषिकांचा वर्षाला मैदानावरती होताना पाहायला मिळतोय. आसिफ आतापर्यंत चांगली गोलंदाजी आसिफनं हाताळलाय. षटकातील पुढचा बॉल बाहेर कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉल फील करतात, फेकी करतायत. जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होत आहेत आणि सिंगलच्या माध्यमातून डॉट आहेत. त्यामुळे संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 10. नाही, आसिफ शेख आणि गोलंदाजी जी केली ते खरोखरच वाखाणण्याजोग आहे. जर का मागील 2 ते 3 मॅचचा ग्राफ जर त्याचा जर का गोलंदाजीचा तर पृथ्वीकरण बघितला. रिवा स्विचिट चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ इम्रान, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडून अशा प्रकारची चुकी झाली आहे. ही फक्त चुकी नव्हे, ही घोड चुकी आहे. प्रथमेश ठाकरेला अशा प्रकारचं जीवनदान देणं म्हणजे संकटाला आमंत्रित करण्यासारखं आहे. इथं जीवनदान मिळालंय. प्रथमेश ठाकरे इथे 1 धाव कंप्लीट करतोय. एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. आसिफचा हा मला वाटतं शेवटचा अंतिम चेंडू होता. 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. पुन्हा बघावाचा वाटणारा हा फटका उंच हवेमध्ये गेला होता. जज सुद्धा झाला होता, परंतु ज्या वेळेला लपकण्याची वेळ आली त्यावेळेला कदाचित त्याला आठवलं असणार हे फायनल आहे म्हणून त्याला ते दडपण कुठे ना कुठेतरी त्याच्या त्या चेंडूला गॅदर करण्यामागे दिसून आलं. 2 षटकं संपत असताना 11 धावा दाखल करते एका गाड्याच्या मोबदल्यात टीम 94 कामन. 2 षटकांचा पहिला 11 धावा आणि प्रथमेश ठाकरेला जीवनदान मिळालं. त्या जीवनदानाचा फायदा घेण्याचा तो सध्या प्रयत्न मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळेल का, हाही प्रश्न प्रत्येक प्रेक्षक वर्गाला पडलेला आहे. एक पारितोषिक पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत. मनोज गाजरे साहेब यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. आणि बॅक टू बॅक 3 बॉल डॉट टाकले तर आदरणीय रजनीश पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. नव्यानं गोलंदाज मैदानावरती आपण पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत समीर कासारे मैदानावरती दाखल होत आहेत. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी पहिल्या 2 षटकांचा खेळ पाहिला तर बरंचसं 11 धावा आहेत. 5.50च्या सरासरीनं टीम 94 कामन धावा बनवल्या आहेत. धावसंख्येला रोखण्याचा प्रयत्न पहिल्या 2 षटकामध्ये झाला आहे. गोलंदाजाचं विशेष कौतुक असेल प्रज्योत आंबिरे आणि आसिफ यांचं कौतुक करण्यासारखं त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. नाही, प्रज्योत आंबिरेने षटक चांगलंच हाताळलं होतं. मागील 2 मॅचमध्ये 2 षटकं जर बघितलीत मागील मॅचची किंवा त्याच्या अगोदरची तर प्रज्योतने त्या षटकामध्ये षटकार सुद्धा खाल्लाय. परंतु आसिफ
आसिफ याने प्रज्योतला बॅक केलंय अशी काहीशी स्थिती मागील 2 मॅच मध्ये बघायला मिळाली आहे. आणि आता या मॅच मध्ये प्रज्योतच्या पावलावरती पाऊल ठेवलंय आणि आसिफचा प्रभाव सुद्धा तितका मोठा आहे. परंतु ज्या वेळेला आसिफ प्रज्योतची षटकं चांगली आली त्यावेळेला समीरवरती मार पडला होता. आता समीरला त्या सगळ्या गोष्टींना विसरून इथं चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. ती प्रकृती रॉयल बालाजीची गरज आहे. फुल ऑफ लाईन त्याला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्या प्रयत्नामध्ये अपयश आलंय. डॉट बॉल येतोय. पहा पहिलंच बॉल ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न, थोडा पुढे टाकलेला बॉल, त्याच्यावरती आपण पाहिलं तर प्रथमेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न सातत्याने करताना दिसत आहेत आणि तिथे मात्र थोडं कुठेतरी कमी पडलेत प्रथमेश ठाकरे. पहिला बॉल डॉट आलाय. समीरनं पहिला बॉल खूप चांगला टाकलाय. या षटकातील हा दुसरा बॉल पाहूया कशा प्रकारे ते हाताळतायत. समोर चेंडनं मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. धावा फलकावरती 11 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. टीम 94 कामनच्या या धावसंख्येवर पाहतायत प्रकृती रॉयल बालाजीच्या अगेन्स्ट. स्विच पुन्हा मैदानावरती खेळलाय. ज्या फटक्यासाठी प्रथमेश ठाकरे ओळखला जातोय तो फटका त्यानं मैदानावरती खेळलाय. बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6. थँक्यू डीजे. बघा कशा प्रकारे हा चेंडू खेळला गेलाय. थोडा फुलर लेंथ परंतु मागे ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता त्याला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना पाठवून दिलं. बॅकेट ऑफ पॉइंट सीमारेखा पार. स्विचिटच्या रूपाने षटकार. 6 धावा. बघा धनंजय आता ज्या वेळेला प्रथमेश ठाकरेच्या बॅटमध्ये चौकार किंवा षटकार येईल ना त्या वेळेला इम्रानचा चेहरा डोळ्यासमोर येणार आहे. कारण ती घोडचूक तिथं झेल सुटत असताना झाली आहे आणि त्याचं भुगतान म्हणून हा षटकार येतो. समीरच्या मागील षटकाच्या पहिल्या चेंडूवरती वाईड आल्यानंतर षटकार आला. इथे डॉट आल्यानंतर षटकार आहे आणि प्रथमेश ठाकरे समोर आहे. सिद्ध होण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. मोठ्या फलंदाजाला बीट करत असताना त्याच्यावर मात करत असताना चित्र यावेळेला इम्रानला संधी होती. हा आक्रोश, ही ती चमक, ही ती धमक. पिछली बार गलती हुई थी, ये बार गलती नहीं होने देंगे. वो गलती से गलती थी, इस बार गलती को जरूर सुधारेंगे. प्रथमेश ठाकरे बाद. पहा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आज विराट प्रीमियर लीग रंगलेले आहे आणि याच वेळी प्रथमेश ठाकरेची एक मोठी विकेट मैदानावरती येताना पाहायला मिळाली. इम्रान खाली आले. इम्रानने कॅच घेतला. सेलिब्रेशन त्याने केलं आणि संपूर्ण प्रकृती रॉयल बालाजीचं डगआउट खुश आहेत. प्रेक्षक वर्ग खुश आहेत. प्रथमेश ठाकरे यांची विकेट पाहायला मिळाली. थोडा पुढे टाकलेला बॉल, मोठा पडका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सीमारेषा नाही ओलांडू शकला आणि बरंच सर या चेंडूवरती सर्व काही मैदानावरती घडताना पाहिलंय. नाही आणि डगआउट मध्ये जर आपण बघाल तर तितकं खुश वातावरण नाहीये. थोडीशी शांतता आहे. टाळ्या सुद्धा वाजत नाहीत. फायनलचा सामना आहे. पण जर का कैलासाची भास्कर ठाकूर स्टँड बघितलात तर तिथं मोठा जल्लोष आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला त्याला लगत गोटू अंकल स्टँड आहे. तिथं सुद्धा थोडीशी हालचाल चालू आहे आणि आमचं मुख्य मंच या स्पर्धेच्या काही आयोजनामध्ये वाटा असणारे शिखरदादा ठाकूर असतील, त्यानंतर विवेक कदम सर असतील, हे सर्व आपण मंचावरती आता पाहिलं. नेक्स्ट बॉल विश्वनाथ जाधव मैदानाच्या दिशेने आलाय. प्रथमेश ठाकरे बाद झाल्यानंतर एक आयकॉन गेला, दुसरा आयकॉन आलाय. आयकॉनचा आयकॉनिक रोल इथं गरजेचं असणार आहे. बघा फेकी केली. हुसेन काझीनं चेंडू फेकला आणि तिथे निर्धाव चेंडू आलाय. धनंजय इथे जो काही आतापर्यंत खेळ बघितला त्याच्यामध्ये समीर कासारे एक खराब फेज मधून गेला होता मागील मॅच मध्ये. त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये प्रतीकने लगातार 4 षटकार लगावले होते. त्या खराब पेच मधून गेला होता. परंतु प्रथमेश ठाकरे सारखा खेळाडू समोर असताना त्याने जे काही साहस दाखवलंय त्याचं विशेष कौतुक करणं गरजेचं आहे. खरोखरच आउटस्टँडिंग बॉलिंग त्याने केली आहे आणि मोठा पलटवार केलाय. आता विश्वनाथ जाधव रिव्ह्यू घेतला गेलाय. चला चेक केलं जात आहेत. डिसिजन पेंडिंग आहे त्यामुळे आता 2 गोष्टीवरती चर्चा आहेत. सध्या हा बॉल वाईड आहेत की नाही आहेत,
की डॉट आहेत त्याच्यावरती चर्चा रंगल्या. जसं बरंच आपण उल्लेख केला की समीर मागच्या मॅचमध्ये त्याला धावा आल्यात, पण याच संघामध्ये आपण पाहिलं प्रज्योतसारखा खेळाडू आहेत, प्रशांत आहेत, त्याच्यानंतर अनुभवी काही खेळाडू आहेत. त्यांच्या गाईडलाईन्स काही तुम्ही ज्यावेळी खेळता क्रिकेट खेळता त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला शिकण्यासारख्या असतात, काही गोष्टी तुम्हाला अद्ययावत करण्यासाठी असतात स्वतःमध्ये. त्या गोष्टी समीरनं सातत्याने आता त्या ठिकाणी तो घेण्याचा प्रयत्न देखील करतोय. त्यामुळे या मॅचमध्ये प्रथमेची जशी त्यानं विकेट मिळवली, सेलिब्रेशन तितकं त्यानं नाही केलं जितकं सेलिब्रेशन आपण पाहिलं तर कॅच नंतर इम्राननं केलं होतं, कारण की इम्राननं कॅच सोडला होता. पण समीरचं सेलिब्रेशन होतं, त्याला माहित आहे की पाठीमागच्या मॅचमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या नाही घडल्या पाहिजेत. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. कोणत्या प्रकारे ते वाईट नाही आणि रिव्ह्यू गमावलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय. बघा पूर्ण चेंडूच्या रेंजमध्ये आले होते, म्हणजे चेंडू जिथं होता त्या चेंडूला फॉलो करत असताना आपले क्रीज सोडून बाहेर आले होते आणि ज्या वेळेला फटका खेळण्याचा मानस दाखवला म्हणजे जी पॉपिंग क्रीज आहे तिथे येऊन चेंडूच्या आपल्या बाहेर कट झालाय, तो पुढे रेंजमध्ये होता. 4 बॉलचा केस संपला. धावा फलकावरती 17 धावा. समीर पुन्हा तर रेडी आहेत. समोर विश्वनाथ जाधव मॅन फ्रॉम दानीव, तर दुसऱ्या बाजूला कोपरीचा खेळाडू समीर. बॅकफुटला गेले, फटका छान खेळला, चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जाईल. पॉइंटच्या खेळाडूला बीट करत सरळ चेंडू सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4 विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून. चौकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका सजवला, पॉईंटच्या डोक्यावरून खेळले चेंडूला. विश्वनाथने पाहिलं होतं शफल करून गेल्यानंतर ज्या वेळेला चेंडूच्या रेषेमध्ये येण्याचा प्रयत्न करून चेंडूला लपेटण्याचा प्रयत्न केला जातोय त्यावेळेला मिसटाईम होतोय आणि ज्या वेळेला लांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेला रिझल्ट वेगळा आलाय. तसंही प्रोटेक्शन नाही आहे, डीप मध्ये पॉईंट नाही आहे, सर्कलच्या आतमध्ये आहे. तिसरं षटक 21 धावा धावपलकावरती 2 गडीच्या पतनानंतर शेवटच्या आणि अंतिम चेंडू बाकी आहे. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात समीरनं. समोर विश्वनाथ पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला गेला. स्लाइस हो अपील जरूर केली आहे, परंतु तोपर्यंत मला वाटतं सोहेल चंटी तिथे क्रीजमध्ये पोहोचलाय आणि त्यामुळे 3 षटकाचा खेळ संपलाय. 22/2 अशी सद्यस्थिती टीम 94 कामन या संघाची. पहा पहिल्या 3 षटकांचा खेळ आपण पाहिलं तर टीम 94 कॉमन संघाची धावसंख्या फलकावरती 22 धावा. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 11 धावा आल्यात. पाठीमागच्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावा तिथे आपल्याला येत असताना पाहायला मिळालं तर त्या 11 आल्या होत्या आणि या षटकामध्ये 11 आल्यानंतर धावसंख्या वाढत असताना 22ला 2 विकेट पाहायला मिळतात टीम 94 कामनचे. प्रकृती रॉयल बालाजी संघाने सध्या मैदानावरती कमबॅक केलाय आणि कमबॅक गरजेचं आहे, कारण की त्यांना माहित आता फायनलचा सामना आहे. या मॅच मध्ये कमीत कमी धावसंख्येमध्ये थांबवण्याचा प्रयत्न प्रकृती रॉयल बालाजीचा संघ करतोय, तर दुसऱ्या बाजूला टीम 94 कामनचा संघ विचार करतोय. प्रथमेची जशी विकेट आली त्यानंतर विश्वनाथ मैदानावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न विश्वनाथनं केलेला आहे आणि विश्वनाथ आणि सोहेल ही महत्वाची जोडी भरसर या श्रेणी या संघासाठी टीम 94 कामनसाठी असणार आहे. नाही, सलामीची ही जोडी महत्वाची आहे. ज्या प्रकारे सलमान आणि प्रथमेश जी ओपनिंग पेअर होती तंबूच्या दिशेने गेले त्याला बघता मिडल ऑर्डर मध्ये या 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या फलंदाजाला क्लिक होणं गरजेचं आहे. इथे जर क्लिक नाही झाला तर मात्र इथून येणाऱ्या अडचणी खूप मोठ्या असणार आहेत. मग त्यावेळेला गोलंदाजावरचं बर्डन थोडंसं वाढणार आहे. भार्गव पाटील याला आपण VVPLचं षटक हाताळताना बघतोय. येस, VVPLचं षटक म्हणून पंचाकडून इथं घोषित करण्यात आलंय आणि व्हाईट बॉल 4थं षटक ते VVPLचं या स्पर्धेमध्ये पहिल्या बाजूला आपण बघितलंय. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक श्रेयस गुरव चेंडू खाली आला नव्हे तर विश्वनाथ जाधवला मैदान सोडावं लागतंय. अजून एका विकेटचं बटन गॉन. अच्छे का बना एक कॅश प्राइज झालाय भार्गव पाटील साठी. दिवाण वांचे अमित पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज आले. हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि 3 चौकारासाठी रजनीश पाटील यांच्याकडनं सुद्धा 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 चौकार 2000 रुपये. हॅट्रिक जर घेतली भार्गव पाटीलनं त्यासाठी 1000 रुपये कॅश प्राइज अमित पाटील. आपण इथे विनंती करतोय टीम तथास्तु ग्रुप या स्पर्धेमध्ये खेळलेले आहे, त्याच्यामुळे त्याही खेळाडूंचा सन्मान आता व्यासपीठावरती केला जाणार आहे. तथास्तु ग्रुप खेळाडू आपण या मॅच चालू राहील. जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. नाही, आणि आतापर्यंत श्रेयस गुरुने घेतलेला 10वा झेल आहे. 10 कॅच हा सुद्धा एक वेगळा विक्रम असू शकतो. 10 कॅच आतापर्यंत या स्पर्धेमध्ये श्रेयस गुरुने घेतलेले आहेत. विश्वनाथ जाधव बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी दानिश मैदानाच्या दिशेने आलाय. 8वा तो कालच्या दिवसातील पहिला मॅच
दानिश आणि आश्रमने केलेली ती बॅटिंग आणि त्यामधला दानिश ज्याने 5 षटकार लगावत असताना खेळी केली होती ती सर्वांच्या नजरेला बुरळ पाडणारी होती. यावेळेला चॉप करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला पंच करत असताना पाठवलं एका धाब्यासाठी, कव्हर मध्ये पाठवलं. तो क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात होता, जोपर्यंत आला तोपर्यंत एकदा कंप्लीट झाली. सिंगल येत पाहायला मिळते. धावपलके धाबा 23, 2 चेंडूचा खेळ झालाय. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. जो 50-50 का मामला ना, म्हणजे 50 रन एक्स्ट्रा, तो मामला थोडासा आता गडबड होण्यासारखा वाटतोय. भार्गव ना त्याचा कॉन्फिडन्स जो काही हाय होता त्याला सार्थ कामगिरी या आतापर्यंत 2 चेंडूमध्ये केली आहे. 4 चेंडूमध्ये आता सोहेलला आपली कमाल दाखवायची आहे. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये सोहेलने घेतलेला सहभाग टीम 94 ला रिप्रेझेंट करत असताना स्वतःचा जर का नाव उंच करायचं असेल तर याच्यापेक्षा वेगळा मोठा प्लॅटफॉर्म नाही आहे आणि ही ती शेवटची संधी आहे. पुढचा बॉल पुन्हा गोलंदाज रेडी, पूल करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल कंप्लीट होताना पाहिला मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जात असताना टीमची टोटल धावसंख्या 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भार्गवचा जसं आपण उल्लेख केला की भार्गवनं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये खेळ भार्गवनं देखील चांगला दाखवलाय आणि तोच खेळ भार्गव मात्र कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय. तसं उल्लेख आपण केला की तिथे काही कॅचेस चांगल्या घेतल्या. श्रेयश यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने 10 कॅचेस घेतल्यात. फिल्डिंगचा दर्जा हाही या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून महत्वाचा भाग राहिलाय. पुण्यात आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दानिश यांना पण पाहतायत. एनआर पेल्लार या संघाकडून मात्र सातत्याने खेळणारा हा खेळाडू आहे दानिश आणि ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे मात्र रन नाही आल्या. बरं सर, हे षटक जे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चॅलेंजिंग ओव्हर आहेत. तुम्हाला रन करायच्यात 12 पेक्षा अधिक नाही केल्या मग मायनसच्या स्वरूपाने तुम्हाला धबा तिथे होताना पाहिला. अर्थातच मी मगाशी म्हटलं 10 दिवाणमानचा खेळाडू आहे, परंतु यांनी सगळ्यांना दिवाना करून सोडलंय. अशी कामगिरी त्याची मैदानात झाली आहे. बघा टीम साहेबाचे काही मेंबर्स आहेत स्क्रीनवरती. थांबवलं बघा इथे संपूर्ण हे आमचे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद लुटत असताना आज रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवसामध्ये इंडिया पाकिस्तान मॅच संपल्यानंतर आता वसई विरार प्रीमियर लीगचा आस्वाद घेण्यासाठी इथे आलेले आहेत. दानिश इनसाइड आउट, लवकर मान फिरली आहे, बॅट सुद्धा काहीशी फिरली आणि चेंडू हवेमध्ये जात असताना समीरने डिप्लाय झेल संपलाय खेळ. फलंदाज दानिश डिपार्ट्स. DJ dance. काही डान्सरी आता मैदानावरती आहेत, तेही एन्जॉय करतायत आणि ही संपूर्ण स्पर्धा ती आता पाहतायत. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 24 वरती आपण पाहिलं तर महत्वाचं विकेट गमावलंय टीम 94 कामन. दानिश मैदानाच्या बाहेर गेला. पहा पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेर ठेवलेला बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न समीर कासारे त्या ठिकाणी होते. समीरनं घेतलाय कॅच आणि 24 वरती 4 गडी बाद आतापर्यंत झालेले आहेत. बरं सर, अडचणीमध्ये सापडलाय टीम 94 कामनचा संघ नाही आणि ते टेन्शन सुद्धा डगआउट मध्ये आता कॅमेरा गेला होता तिथं ते टेन्शन आपल्याला बघायला मिळालं. टेन्शन आहे आता. टेन्शन म्हटल्यानंतर बाकीच्या खेळाडूंना ते कॉन्ट्रीब्युशन वाढवावं लागणार आहे. आता ती मेहनत करावी लागणार आहे, कसरत इथं करावी. जय विश्वकर्माला त्याचा अनुभव वापरायचा आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये येणाऱ्या शेवटच्या चेंडूमध्ये जरी 6 आल्या तर त्याच्या अर्ध्याहून जितक्या धावा वाढतील तितक्या मोठ्या दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू गलीमधून नाही. चांगली फिल्डिंग आसिफची तिथे बघायला मिळाली. आसिफ शेखनं चेंडूला अडवलं तोपर्यंत एक धाव येते. या VVPL षटकामध्ये आतापर्यंत धावा किती आल्यात? धावा 3 आल्यात. त्यामुळे 1 -1 फक्त 2 धावा काउंट होतील आणि 2 धावा काउंट करत असताना 24 धावा धावपल करतात. 24 आफ्टर दॅन 4 ओव्हर रन बॉल आतापर्यंत आलेले आहेत. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. या एक वेळ डिझेल त्यानंतर स्ट्रॅटेजीवरती आपण चर्चा करणार आहोत. In the mix. मागील 4 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 24 धावा आल्या 4 विकेटच्या पतनानंतर. आता येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावा बनवायच्यात? किमान या 24 ला 50च्या पुढे कसं न्यायचंय?
55च्या पुढे कसं न्यायचं याच्यासाठी विचार करावा लागणार आहे. परंतु हा जो प्रवास आहे तितका सोपा राहणार नाहीये. ऑल इंडिया ओपन आयकॉन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रज्योत थंबिरे येत आहेत आणि प्रज्योत थंबिरे येत असताना त्यांच्यासमोर मोठे फटके लगावणं तितकं सोपं नाही आहे. परंतु जय विश्वकर्मा धानीवच्या या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे, तो अनुभव आहे. त्या अनुभवाला वापरत असताना काहीसा वेगळा चमत्कार झाला तर नक्कीच हे धावफलक 50-55च्या आसपास दिसेल आणि त्यानंतर खरी माझ्या दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला येताना दिसणार आहे. आणि धावसंख्येचा आपण उल्लेख केला की 50-55 तिथपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. टीम 94 कामांकडे देखील गोलंदाजी चांगला स्पेल तिथेही आहेत. प्रकृती रॉयल बालाजीकडे देखील आपण पाहिलं तर चांगले बॅटर आहेत. त्यामुळे मजा येईल. प्रज्योत आल्यात. प्रज्योतचा पहिला बॉल आपण पाहिला तर वेगाने टाकण्याचा प्रयत्न त्याने केला. पंचाने मात्र दर्शवला व्हाईट बॉल, एक्स्ट्रा बॉल त्या ठिकाणी काउंट केलाय, +1 वॉर्मही केलेत. व्हाईट बॉलचा इशारा पंच घोषित करत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 25-25 धावा. तसा उल्लेख केला बरं सर आपण किमान 50च्या जवळपास जाणं गरजेचं आहे. पण त्यासाठी जवळपास या 12 बॉलमध्ये एखाद्या खेळाडूला तरी मैदानावरती राहणं गरजेचं आहे. नाही आणि या धावांचा ज्यावेळेला 50चा आपण विचार करतो त्यावेळेला किती धावा आहेत? 26. आता तर 25 हव्यात. 12 मध्ये 25 साठी तुम्हाला किती मोठे फटके मारायचे आहेत? किती मोठे फटके? ओ दोघांच्या मधून एकदा प्रशांत बीट, नंतर हुसेन बीट आणि त्यानंतर पूर्णपणे काम फिट. चेंडू सीमारेखा पार लॉस ऑफ क्लिअर करत असताना जातोय चौकार. 4 धावा येत आहेत. चौकार आलाय. 4 धाव्याची धावफलक वेगाने वाढते आणि ज्याची आपण चर्चा करत होतो हे धावफलक 50 पर्यंत जावं त्याच्यासाठी ठोस पावलं आता उचलली जातात. जरी जयने तो फटका मारला नसला तरी सुद्धा बॅटची वरची कडा घेऊन नशिबाचा आलेला हा चौकार तो सुद्धा 4 धावा देऊन गेलाय. म्हणजे एका चेंडूमध्ये 5 आल्यात. आता कॅल्क्युलेशन तुमचं थोडंसं स्ट्रिक्ट आणि ॲक्युरेट करावं लागणार आहे. ॲक्युरेट करावं लागणार आहे. नेक्स्ट बॉल प्रज्योत अंबिरे पुन्हा एकदा सज्ज होतं. जय समोर बघूयात काय करताय. या बाला लोअर फुलटच होता, त्याला ड्राईव्ह केलं चेंडूला. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. चांगली फिल्डिंग तिथे होते. विशाल पाटील होते. फेकी करतील तोपर्यंत एक धाव आली आहे. एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत या 2 बॉलमध्ये विचार केला तर धावा येताना पाहायला मिळालेल्या आहेत. एक वाईट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर सिंगल. एकूण 6 धावा प्रज्योत अंबिरे यांच्या या 2 बॉलवरती आलेल्या आहेत. प्रयत्न सोहेल करतात, दुसऱ्या बाजूला जय विश्वकर्मा देखील करतायत. पण समोर आपण पाहिलं तर प्रज्योत पुन्हा एकदा रेडी आहेत. पाहूयात हा बॉल ते कशा प्रकारे हाताळतायत. निर्णायक चेंडू मात्र पाहायला मिळाला षटकातील कोलबट्टापाचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, त्याला मात्र घेऊन काढला क्षेत्ररक्षक. आपण पाहिलं तर वेगाने पुढे येतात, बॉलला अडवतात, फेकी करतात. एक सिंगल वरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 31. 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रयत्न सुरू आहेत धावा बनवण्याचे, त्यासाठी देखील सुरुवात झालेली आहे. नाही समाधान व्यक्त करायला लागेल, पण ही स्थिती जी आहे ती समाधान व्यक्त करून चालणार नाहीये. या स्थितीतून तुम्हाला बाहेर निघण्यासाठी समाधानी एका दुक्का चौकार याच्यावरती राहून चालणार नाहीये. तुम्हाला जेवढ्या धावा येतील त्याच्यासाठी पुढे जावं लागणार आहे. मग त्याच्यासाठी थोडा एक्स्ट्रा एफर्ट लावून सिंगलला डबल, डबलला ट्रिपल कसं करता येईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. हो यावेळेला वेगवान चेंडू एका षटकामध्ये एखादा तरी चेंडू प्रज्योतचा या वेगाने येतोच आणि तो वेगाने येत असताना फलंदाज सुद्धा पुढे पुढे बीट होतात. बघा किती वेगाने चेंडू निघून गेलाय. येस काही आमचे प्रेक्षक म्हणतात आणि 12th पण सुद्धा म्हणतात की AK-47 सुद्धा त्याच्यासमोर फेल आहे. AK-47 सुद्धा फेल आहे, इतका वेगाने तो चेंडू आलाय. हो हा बघा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डाव ते ग्राउंड चेंडूला केला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, एकदा कंप्लीट केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो का सोयलने, तर हा बोललाय परंतु जास्त क्रीज सोडली आहे. अपील तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय येतोय. सोहेल जास्तच म्हणजे कंट्रोलच्या बाहेर गेले होते, आता ते कंट्रोलच्या बाहेर जात असताना ते आउट ऑफ कंट्रोल झालेत की आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेत हे आमचे तिसरे पंच सांगतील. पुरी दुपारी 3 वाजता कार्यक्रम लागायचा तिसरा डोळा. आता इथं त्या तिसऱ्या डोळ्याकडे म्हणजे त्या तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय. आता तिथून काय निर्णय येतोय आता तो मान्य तर करावा लागणारच आहे, परंतु काय निर्णय येतो याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. आता त्याच्याकडे बघता बघता सगळ्यांचे डोळे आपल्याकडे फिरलेत, कारण बोलणारे तर हेच आहेत, निर्णय तर हेच देणार आहेत. मग बघूया यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय आहेत, म्हणूनच आपण तिकडे बघत नाही. हे प्रेक्षक आहेत बघा, काही बॉल दाखवत आहेत, काहींचे चेहरे हो काहीच्या चेहऱ्यावरती हसू आहे, काही डोक्यावरून हात फिरवत आहेत. पण आमचा बल्ला काय करतोय मेहुल, हो स्माइली फेस. 6 चेंडू 19 धावा मॅच आठवते. बल्लाने पहिल्या चेंडूवरती मारलेला षटकार.
बघा बघा हे पूर्ण प्रेक्षक आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला डाव्या बाजूला उजव्या बघा हे हे जर चित्र बघितलं एक उजव्या बाजूची टीम आली बघा, हा डायरेक्ट हिट झाला त्यावेळेला नक्की काय हरकत घडली ती. येस इट्स विकेट हवेमध्ये बॅट असल्या कारणाने विकेट येते. फलंदाज बाद सोहेलला मैदान सोडावं लागतं. बिग विकेट बिग ब्लो मोठा विकेट आलाय. सोहेल मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतं. आधी तो धावत सुटला होता, पाठीमागे येण्यापूर्वी आपण पाहिलं तर त्या ठिकाणी फेकी करण्यात आली आणि फेकी मात्र होत असताना आपण पाहिलं तर बॅट जी होती ती बॅट थोडी हवेमध्ये होती, स्लाइस नाही करू शकले. त्या कारणामुळे सोहेलला मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. सोहेलनं 4 चेंडूमध्ये 7 धावा बनवला आणि तो मात्र मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहू शकतायत. 4.5 षटकापर्यंत आतापर्यंत धावसंख्या पाहिली ना तर धावफलकावरती रन आहेत 32 5 गड्यांच्या मोबाईल. शेवटचा आणि अंतिम चेंडू होता धनंजय. इथून एखादा मोठा फटका म्हणजे चौकार जरी आला तरी सुद्धा कहाणी बनेल, म्हणजे 50च्या आसपास जाण्याचा प्रयत्न त्याच्यासाठी एक पावलं पुढे जाताना दिसेल टीम. अशरफ आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. प्रज्योतच्या समोर बघूयात अशरफ कशा प्रकारचा खेळ करतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती आला नाही, खडे खेळण्याचा प्रयत्न बदलला, त्यामध्ये ती साफ उणीव दिसून आली आहे आणि त्यामुळे फक्त एकाच जागेवरती समाधान मानावं लागतंय. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती आहेत. 33 धावा धावफलकावरती आणि हे ते विहंगम दृश्य. 33 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि जर मैदानाच्या आतमध्ये नजर टाकलीत हा ड्रोनद्वारे टिपलेलं हे जे चित्र आहे मैदानाचं, खरोखरच या स्पर्धेला कोणी म्हणू शकणार नाहीये की वसई प्रीमियर लीग आहे. हे सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये होणाऱ्या 10 लाख किंवा 5 लाख अशा स्पर्धांपैकी ज्या स्पर्धा होतात त्याच्यासारखं हे दृश्य आहे. हे ग्रीन लष्करी आउटफील्ड, त्यानंतर ही टर्फ विकेट आणि त्यानंतर मैदानाच्या चारी बाजूने बघा. ही जी व्हिडिओ तुम्हाला दिसते ही फायनलसाठी ज्यावेळेला एंट्री केली गेली, आमचे मुख्य मार्गदर्शक सन्माननीय क्षितिजदादा ठाकूर, त्याचा रोहिलदादा ठाकूर, प्रतीकदादा ठाकूर, हजरतभाई हे आणि मुख्य आयोजक रोहनदादा सावंत हे ज्यावेळेला मागे होते त्यावेळेला दोन्ही कर्णधार या ट्रॉफीला एकमेकाकडे खेचत असताना पुढे नेत होते सलमान आणि दुसऱ्या बाजूला गुरु संखे. टीम 94 कामन आणि त्यांच्या समोर होती प्रकृती रॉयल बालाजी. हे ते चित्र दाखवलं जातंय. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकाला होती सुरुवात. अशरफ हो पहिला चेंडू प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये आणि तिथे एक धाव येताना पाहायला मिळते. पहिला चेंडू ती सिंगल येते, परंतु धनंजय पहिल्या मॅच मध्ये अशरफचा केलेला खेळ सुद्धा विसरून चालणार नाहीये. ज्यावेळेला प्रथमेश ठाकरे, सोहेल आणि विश्वनाथ जाधव बाद झाले होते आणि त्या गोष्टी देखील कॅश प्राइज झाले. पुन्हा एकदा आपण अमित पाटील दिवाणमान यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. हॅट्रिक साठी बारगावला 2000 रुपये. फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु तो दर्शक बनेल, तो बनेल प्रेक्षक. बॉल बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6. जय विश्वकर्माच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार कडक सिक्सर. 6 रन. शानदार स्ट्रोक बघा कशा प्रकारे हा फटका खेळलाय. थोडे चेंडूच्या रेषेमध्ये येण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर सरळ लॉफ्ट केलंय, पुल केलंय त्याला मिडविकेटच्या डोक्यावरून. जो तिथे फिल्डर होता त्याने प्रयत्न सुद्धा नाही केले, तो फक्त बघत राहिला आणि बघतच राहिला. चेंडू इतका लांब निघून गेलाय 6 धावांसाठी. हा षटकार हा एक आलाय, अजून यातले 2 आले तर दुसऱ्या इनिंग मध्ये मजा येणार आहे, कारण बॉलिंग अटॅक मध्ये सुद्धा तितकी गहराई आहे. टीम 94 कामनच्या प्रथमेश ठाकरे, विश्वनाथ जाधव, अक्षय राजभर जो मोस्ट व्हॅल्युएबल राहिला त्या संघामधला खेळाडू आणि यांचा जो स्पेल तो पाहणं रोचक ठरणार आहे. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये चेंडू किती शिल्लक आहे? 40 झाले. 4 चेंडू शिल्लक आहेत. इथून 2 मोठे फटके या मॅच मध्ये कमबॅक करून देतील. समाधानकारक धावफलकावर नेऊन सोडतील. दबाव आणि दबाव आता वाढत चाललाय, थोडासा वाढत चाललाय, कारण परत 1 मिनिटासाठी थांबेल कारण षटकारासाठी कॅच प्राइज झाले. येणाऱ्या चेंडूवरती जर सिक्सर आला तर आसिफ अन्सारी वसईवाडा याचकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हे बक्षीस लागणं स्वाभाविक आहे. वसईतले बहुतांश खेळाडू इथे खेळत आहेत आणि यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला ऑन साईडला लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक फेकी केली आहे. अशरफ डेंजर एंडला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तिथे थांबवलं वेळीच. एकच धाव मिळते, सिंगल येताना पाहायला मिळते. आता 42 वरती धावफलक जाऊन पोहोचले. अजूनही 3 चेंडू धनंजय शिल्लक आहेत. चांगली फेकी त्या ठिकाणी श्रेयस गुरवची आपल्याला पाहायला मिळाली. सरळ विकेट किपर प्रशांतच्या दिशेने मात्र ती फेकी करण्यात आली होती.
बागपूरला गेले, कट करण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिल्टा धाबा 4, आणखीन एक दर्जेदार चौकार आलाय अशरफच्या बॅट मधून. 4 धाब्यांचा फटका. धावफलकावरती धाबा मात्र वाढवतायत संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 46. आपण विचार करत होतो की 50च्या जवळपास धावसंख्या जायला हवीत, धावसंख्या मात्र जवळपास 46 वरती पोहोचतात. ते कॅच प्राइज आहे. आसिफ अन्सारी वसईपाडा यांच्याकडनं येणाऱ्या चेंडूवरती जर सिक्सर आला तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आसिफ अन्सारी वसईपाडा यांच्याकडनं. सेन्सेक्स वाढलाय, शेअर मार्केट वाढलाय, पारितोषिकांचा वर्षाव सध्या मात्र सुरू झालेला आहे. वसई विरार प्रीमियर लीगचं पहिलं पर्व हे संपास. आणि भार्गव पाटील यांनी जर विकेट घेतला तर अमित पाटील आणि अक्षय मारुक दिवाणमान याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. येणाऱ्या चेंडूवरती विकेट 500. षटकाराला आसिफ अन्सारी याचकडनं रेफर 3000 केलंय, त्यामुळे डिसिजन पेंडिंग आहेत. पाहूयात आता. आणि धनंजय 2 चेंडूवरती 2 चौकार जर आले ना त्या 2 चौकारांसाठी आसिफ अन्सारी याचकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नाही, आणि तुकाराम सर योग्य वेळेला हे बक्षीस लागलं असं म्हणावं लागेल. इथे टीमला गरज होती काहीतरी बूस्टर मिळण्याची गरज होती. आणि 1-4 येस, इट्स अ नो बॉल. 1 फॉर दी ओव्हरचा या अगोदर इशारा दिला गेला होता आणि त्यानंतर हा बाउन्सर हाताळलाय. बघा किती वरून चेंडू खेळला गेलाय, किती चेंडू वरून खेळला गेलाय. पाय सुद्धा थोडेसे उंच गेले होते आणि त्यानंतर त्या चेंडूला खेळत असताना इथं नो बॉल आलाय म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट सुद्धा असणार आहे. फ्री हिट असणार. धावफलक 47 वरती येऊन थांबलंय. धनंजय आपण याच गोष्टी चर्चा करत होतो. हे रजनी क्रिकेट आहे. रजनी क्रिकेट म्हणजे हवेमध्ये थोडासा दमटपणा आलाय, ती वेगानं वाढणारी हवा दिसत नाहीये. खेळपट्टीमध्ये सुद्धा थोडासा मॉइश्चर आलाय, गवतावरती थोडासा पाण्याचा प्रभाव दिसायला लागलाय, म्हणजे तो फील आलाय. हवेमध्ये सुद्धा थंडावा आहे म्हटल्यानंतर या 55-50 धाबा सुद्धा मोठ्या होऊ शकतात. 3 चेंडू शिल्लक आहेत. अशरफ हो, अशरफने इनसाइड आउट चेंडूला खेळलाय, पूर्ण नाहीये. हाफ फेस ऑफ द बॅट या चेंडूला खेळत असताना पाठवलं एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक धावचीची संधी तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा रेफर केलं गेलंय आणि अगदी योग्य आहे. फायनलचा सामना आहे आणि या फायनलच्या सामन्यामध्ये कोणताही निर्णय देण्या अगोदर एकदा चेक केलं तर काय जाते आणि म्हणूनच चेक करण्याचा प्रयत्न तर केला गेला पंचांकडून. आणि तिसऱ्या पंचांना रेफर करत असताना हा रनआउट आहे की नाही ते पाहिलं जातंय. आमचे तिसरे पंच बिझी आहेत. आणि धनंजय आता अशी वेळ आहे, सकाळी 10 वाजता ज्या वेळेला पहिला चेंडू पडला तेव्हापासून आतापर्यंत हेच 3 अंपायर अंपायरिंग करतायत आणि ही सुद्धा एक मोठे चॅलेंज होतं. त्या चॅलेंजला त्याने ऍक्सेप्ट केलंय. ऍक्सेप्ट करत असताना बघा निर्णय थोडेसे 19-20 जरूर होतील परंतु इतका वेळ. येस, नॉट आउटचा निर्णय तिसऱ्या पंचांकडून देण्यात आलाय. चेक हे येणाऱ्या चेंडूवरती चौकार आला तर आसिफ अन्सारी यांच्याकडनं चौकारासाठी 500 आणि षटकार आला तर 1000 रुपये. चौकार षटकारासाठी 1000 रुपये, परंतु धाबा सिंगल डबलने मागे पुढे होत चाललेले आहेत. आता येणारे 2 चेंडू धनंजय 49 वरती 5, 50ची आपण चर्चा करत होतो परंतु आता इथं 50च्या पुढे गेले तर तो कॉन्फिडन्स वेगळा असणार आहे. येस सर, डेफिनेटली 2 बॉल बाकी आहेत. पटका समोर खेळण्याचा प्रयत्न, कडक स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. झेलची संधी इम्रान घेतला. इम्राननं पुन्हा एकदा एक सुंदर झेल. मैदानावरती विकेट आलाय. अशरफ मैदानाच्या बाहेर, विकेटचं पतन. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुण्यात आपल्या स्क्रीनवरती काय दृश्य घडली होती. ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न, अशरफनं हेलिकॉप्टर स्ट्रोक मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी इम्रान होते. इम्राननं कॅच घेण्याचा प्रयत्न केला. एकदा बॉल उडाला, 2 वेळा उडाला, परंतु 3रा वेळा त्याने हा कॅच मात्र मैदानावरती स्वीकारलाय. आणि बरंच सर इम्राननं हा 2रा कॅच या मॅच मध्ये टिपलेला आहे. विकेट आलाय, फलंदाज बाद. आणि इम्रानला तो झेल टिपावाच लागणार आहे. आणि हे इम्रानचं बघा सेलिब्रेशन कसं आहे. सेलिब्रेशन मध्ये थोडासा तो आक्रमकपणा, तो राग दिसतोय कारण त्याच्या हातून एक झेल सुटला होता. त्या झेलनंतर एक षटकार सुद्धा आला परंतु त्यानंतर परिस्थिती कंट्रोलमध्ये जरूर आली आहे. नवीन फलंदाज कोण आलाय? संकेत कासारला आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. बदलले त्यामध्ये उणीव, खूप लांबून खेळलं होतं चेंडूला. तुम्हाला हा फटका खेळण्यासाठी थोडं अजून शपल होणं गरजेचं होतं. कदाचित समोरच्या दिशेने तो चेंडू किंवा हो झहीर भाई वेगळ्या जल्लोषात आहेत.
वेगळ्या मूड मध्ये आहेत. ओहो उजव्या बाहेर चेंडू आणि इथे रनआउटची संधी, परंतु नक्की पंचांचा निर्णय काय आलाय. येस पंचांनी अशा प्रकारे गडी बाद इथे घोषित केला गेलाय आणि 6 षटकांचा खेळ इथे संपतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा करते. स्क्रीनवरती बघा आमचे झहीरभाई शेख, त्यानंतर ताहिरभाई चाटे, हुसेनभाई. ओहो जल्लोष बिस्मिल्ला, क्या बात है. धावफलक धावा 49-50चं लक्ष आणि या 50चा पाठलाग, 50चा बचाव कशा प्रकारे होतोय येणारे काळ चांगला. चला मैदानात बॉल द्या, बॉल पाठवायचा. पहा जल्लोष या मैदानावरती सध्या सुरू झालेला आहे. फायनलचा मॅच आणि त्याची पहिली इनिंग आपण या ठिकाणी समाप्त होताना पाहिलेले आहेत. 49 धावा धावफलकावरती लगावल्यात. 50 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. सुरुवात झालेली स्पर्धा शुक्रवारपासून स्पर्धेला सुरुवात झाल्यात. शनिवारचा दिवस पाहिलात आणि रविवारी डे नाईट क्रिकेट आपण जीवदानीच्या या क्रीडांगणावरती या मैदानावरती आपण संपूर्ण मॅचचा आनंद घेत आहेत, जिथे 50 धाव्याच्या लक्ष्याचा पाठलाग आता होणार आहेत. आणि 50 धाव्याच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल त्याचं धावतं समालोचन घेऊन येतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा त्यांचं सातत्यानं आपण समालोचन या 3 दिवसामध्ये ऐकत आलात. एका बाजूला या वसई विरार खास करून प्रीमियर लीगचा महत्वाचा भाग म्हणून ज्या 2 समालोचक खऱ्या ज्यांनी महत्वाची भूमिका बजावल्या आहेत, एका बाजूला भरत मोरे सर असतील आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम मांगेला सर असणार आहेत. त्यांचा आवाज आहे, तो आवाज आपण ऐकणार आहात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला वेलकम बॅक. धनंजय पाटील यांचा आवाज आपण ऐकला होता. पुन्हा एकदा वरजी मोरे आमच्या तोडीनं सज्ज होतील. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आपण पाहताय बहुजन विकास आघाडी प्रेझेंट्स वसई विरार प्रीमियर लीग पर्व पहिलं, ऑर्गनाइज बाय वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि त्यांच्या तोडीनं RS ग्रुप विरार, को पार्टनर प्रकृती हॉस्पिटल, RS ग्रुप, विभाग ग्रुप, स्वस्तिक ग्रुप आणि त्यांच्या जोडीने आपण पाहिलं तर BS स्कूल. हे सर्वांचं योगदान आहे. आणि सध्या स्क्रीनवरती पाहू शकता आपण क्षितिज दादांना देखील आज ज्यावेळेला ते बरोबर अंतिम सामन्याची जी नाणेफेक केली जात होती त्या ट्रॉफीच्या संगती आपण पाहिलं गेलं होतं. आता हा अंतिम सामना आहे. अंतिम सामन्याची अंतिम इनिंग, फायनल इनिंग समोर आलेली आहेत. धावा झाले धावफलकावरती जर आपण पाहिल्या तर 49 करायचे आहेत. 49 झाल्यात पण आता 50 करायचे आहेत. आणि जर पाटील नेटवर्कचे सबस्क्राईब पाहिले तर 1,10,800 आहेत. 200 पाहिजे त्या कामाला. पंचाकडे इशारा तोही एक प्लेअर त्याचा उल्लेख करतो. एक कॅच प्राइज झाले आसिफ अन्सारी वसईपाडा यांच्याकडनं. या टीम 94 कामांच्या टीमनं कुणीही हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि जर प्रथमेश ठाकरे यांनी हॅट्रिक घेतली तर नितेश कुवेस्कर मोरेगाव यांच्याकडनं त्या नॅमा बॉईज याचकडनं 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इम्पॅक्ट प्लेअर मैदानावरती आले सतीश राजभर आलेत. ज्ञानेशच्या जागी सतीश राजभर जे आता बरोबर इन झालेत. चला ऑल सेट ऑल गो. चला बॉन्डरवरती जे लहान खेळाडू जे लहान प्रेक्षक आहेत त्यांनी मैदानात येऊ नका. खेळाडूंना तिथे डिस्टर्ब होत आहे.
चला सगळ्यांनी तिथे बसून घ्या. व्हॉलेंटियर जरा लक्ष द्या. ऑल सेट ऑल गो. मॅच ऑन. फायनलचा मॅच. पहिला चेंडू दिवसीप करायचा होता. सिप फील्ड करतील. धाव घेण्याची संधी नाही आहे. हे बॅटल आहे. हे बॅटल आहे. एका बाजूला वॉरेट किंग प्रथमेश ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला अर्नसा बँड प्रशांत गरत. हे बघा प्रशांत गरत अशा मुकामावरती सुद्धा आहे. पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग या खेळाडूने ॲज अ आयकॉन म्हणून जिंकली आहे. आता ॲज अ आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये सुद्धा ती विजयी मोहर लगावेल की ठाकरे दी पावर दिसेल. प्रथमेश ठाकरे. मी मगाशी म्हटलंय 50 पर्यंत जर काही धावफलक आले तर थोडंसं चॅलेंज टफ होऊ शकतं, कारण हे रात्रीचं सत्र आहे. या रजनीमध्ये या धावांना बनवणं तितकं सोपं राहणार नाहीये, कारण तोही संघ तिथून जी मेहनत करून आलाय त्यांचा बॉलिंग अटॅक बघता, त्यांच्या गोलंदाजीतील ती गहराई बघता हे धावफलक सोपं राहणार नाहीये. सोपं नाहीये. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. स्लाइस करण्याचा प्रयत्न. सिबेर कबला क्षेत्ररक्षक दोपर्यंत पोहोचतील. सोहेल दोन धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि इतका आपण प्रवास आतापर्यंत पाहिला. आसिफ अन्सारी याचकडनं हॅट्रिक घेणाऱ्या टीम 94च्या गोलंदाजाला 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नाही, आणि आमच्या चंदनसरचे शेवी 26 संदेश जाधव यांच्याकडून प्रशांतच्या लगातार 3 षटकाराला 3000 रुपये, आणि जर प्रथमेश ठाकरेने विकेटची हॅट्रिक घेतली तर 3000 रुपयाचं बक्षीस आहे. हो, यावेळेला फॉलोइंग स्वीप अगदी झोकून दिला स्वतःला आणि चेंडूला पाठवून दिला बाकडा. स्वर लेग सीमा रेखा पार. चौकार. सुंदर फटका बघा. फुलरले डिलिव्हरी ती, आणि जसं तुम्ही उल्लेख केला थोडेसे झुकले, खाली पडले, फॉलिंग स्वीप केलं आणि चेंडूला पाठवला फायरिंग रिजन मध्ये. चौकार. बघा प्रशांत गरजची बॅट आहे. संपूर्ण टुर्नामेंट मध्ये तितकी बोलली नाहीये, पण हे बडे मच का बडा सरपंच आहे. मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू आहे. सेकंडला आउटसाइड एज लागला होता. चेंडू जोपर्यंत गली रिजन मध्ये फील्ड केलंय. मोठ्या स्टेजवरचा, मोठ्या सामन्याचा बडे मंच का बडा सरपंच आहेत. धमाधला दाबलकावरती जर आपण पाहतोय तर स्कोर जाऊन पोहोचलाय 7-7. नाही, आणि एक मध्ये जो पुष्पा पिक्चर होता त्याच्यामधला एक डायलॉग होता, झुकेगा नहीं साला, परंतु झुकने से कुछ अच्छा होता है तो झुकना जरूरी है, और झुकने से कुछ अच्छा होता है तो वो झुकना जरूरी है दाखवत असताना प्रशांतने तो झुकून मारलेला फटका तिथे चौकार आलाय आणि 4 धावानंतर धावफलक 7 वरती जाऊन पोहोचले. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक आहे. बघा प्रथमेश ठाकरेकडून अपेक्षा काय, येणाऱ्या चेंडूवरती एखादे विकेट किंवा डॉट यावा अशी टीम 94 ला अपेक्षा आहे. परंतु बारगाव ओ चेंडू समोर मिड ऑफ मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाला मला वाटते तिथे सतीश राजभर होते त्याने प्रयत्न केलेला नाहीये, आणि इथे डॉट येत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8-1 घेतलाय का, सिंगल आली आहे, त्यामुळे 8 धावफलक करते एका षटकाच्या समाप्तीनंतर. आणि जसं तुम्ही उल्लेख केला सतीश राजभरच्या दिशेने चेंडू गेला होता, आणि सतीश राजभर आणि सलमान यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. यांनी जर झेल टिपला सतीश राजभर आणि सलमान यांनी तर आसिफ अन्सारी वसईपाडा याचकडनं त्या जेलसाठी 1000 रुपये आहेत. आता बघा कॉमेंट्री कमी आणि बक्षीस जास्त जाहीर करावे लागतात. ही फायनलची मॅच आहे, असंच होतं. आणि आता मोठं बक्षीस आलंय. लगातार 4 षटकारांसाठी चिता पाटील यांच्याकडून 20,000 रुपयाचं बक्षीस आलंय. 20,000चं बक्षीस लगातार 4 षटकारांसाठी चिता पाटील यांच्याकडून. चला सेन्सेक्स वाढलाय. पहिला 3 होता, 5 होता, 10 होता, 15 होता, आणि आता 20,000 रुपये आहे. पण हा मॅच तसा आहे, दोन्ही बाजूला चालणार. 50 आहेत आणि 50चा आकडा आहे ना तो 50-50 वाला आहे. ये 50-50 वाला मुकाबला आहे. दोन्ही बाजूना टीम 94 कामन आणि दुसऱ्या बाजूला प्रकृती रॉयल बालाजी टीम आहे. असा दिवस रॉयल बालाजीने गाजवलाय, पण टीम 94 ऍज अ टीम युनिट म्हणून चांगलं खेळले. प्रथमेश नंतर विश्वनाथ गोलंदाजीसाठी सज्ज. भार्गवच्या लगातार 2 षटकारांसाठी समीर माडिक यांच्याकडून 2,000 रुपयाचं बक्षीस आहे. 2,000चं बक्षीस आहे, आणि असं असताना 3,000चं बक्षीस आहे लगातार 2 षटकारांसाठी भार्गव पाटीलला. परंतु बॅटवरती चेंडू येत नाहीये. म्हणजे ज्यावेळेला आपण पिच रिपोर्ट 3 लगातार षटकार मारले तर दीपेश यांच्याकडून 3,000 रुपयाचं बक्षीस. बघा बक्षिसं खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहेत, परंतु चेंडू बॅटवरती तितका प्रॉपर येत नाहीये. ही थोडीशी अडचणीची सबब आहे. आणि कारण विकेट थोडीशी स्लो झाले, संत झालेले विकेट, स्लो झालेले विकेट. डाऊन द ग्राउंड. पुढे आले, मी म्हटलं होतं प्रशांत गरत
बड़े मंच का बड़ा सरपंच चौकार. नाही आणि आता प्रशांतचा रोल त्या रोल मध्ये थोडीशी जबाबदारी वाढली आहे. म्हणजे आतापर्यंत जो काही खेळ केला त्याला विसरून या मॅच मध्ये त्याला या इनिंगला पुढे घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. प्रकृती रॉयल बालाजी या संघाला जिंकण्यासाठी प्रशांतचा रोल खूप महत्वाचा आहे. ऍज अ ऑल इंडिया ओपन आयकॉन आणि ऍज अ एक्सपिरियन्स प्लेअर म्हणून त्याला चालणं गरजेचं आहे. विश्वनाथच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा फॉलोइंग स्वीप. हा स्वीप फॉलोइंग स्वीप आणि चेंडू निघून गेलाय. लॉंग लेग सीमारेखा पार. षटकार 6 धावा. सुंदर सुंदर फटका बघा. थोडासा आत येणारा चेंडू होता. पोझिशन मध्ये आले आणि त्या चेंडूला गुल केलं चेंडूला. फायनल रिझन मध्ये षटकार. भीम यादव पेल्लार बहुजन विकास आघाडी युवा कार्यकर्ता याचकडनं सुद्धा विकेट हॅट्रिक साठी 2000 आहे. हा फटका बघा म्हणून म्हटलं ना आज दिवसभरामध्ये प्रशांत गरजची बॅट नाही बोलले पण हा सामना आहे. त्याला माहिती हा मोठा मॅच आहे आणि मोठ्या मॅच मध्ये आम्हाला मोठी केळी साकारायची आहेत. षटकारनं धावफलक जाऊन पोहोचलाय 19. आणि प्रशांत गरज याच्यासाठी अजून एक बक्षीस आहे. लगातार 4 षटकांसाठी हितेश होळकर यांच्याकडून 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षिसं खूप मोठ्या प्रमाणात आली आहेत परंतु त्या बक्षिसाप्रमाणे खेळ मैदानात होत नाहीये. हो मोठा फटका. यावेळेला लांबच लांब. विकेट स्लो आहे परंतु माझा बॅट फ्लो खूप फास्ट आहे हे दाखवत असताना चेंडूला पाठवलंय. वाईडिश लॉंग ऑफ सीमारेखा पार. षटकार. सुंदर सुंदर फटका बघा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्या चेंडूला ड्रॅग करून केलं सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावर षटकार. 50 धावांचा पाठलाग होता सरा. हा मॅच होता. इथे क्लिक व्हायचं होतं प्रशांत घरातला. आपण ते पाहतोय 3 डॉटसाठी आसिफ अन्सारी वसईपणा याचकडनं देखील 3000 रुपयाचं कॅश प्राईज येत असताना आपण जसं संघमालक देखील पाहिलं काल द ग्रेट मराठाला पाहिलं मोहन पाटील याचकडनं सुद्धा दोन्ही संघांना शुभेच्छा आल्यात. 2 षटकार आल्यात. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सर प्रशांत गरजच्या बॅटमधनं. 6 and again 6 षटकार. भावेश पाटील यांनी जर लगातार 3 षटकार लगावले तर भावेश पाटील गोखेरे यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस. प्रणित तोडणकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक प्रथमेश ठाकरेला 500 रुपये आणि हितेश होळकर यांनी लगातार 4 षटकारासाठी 10,000 रुपये लगावलेत. आणि 4 साठी 20,000 सुद्धा इथे लागू आहेत. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 31 वरती 0. चला 31 वरती 0 पण लागोपाठचे 4 षटकार. 6 and again 6 षटकार. आता बक्षीस कुठून येणार. 20,000 10,000 3,000 लगातार 4 षटकार प्रशांत गरजने लगावलेत. हो लगातार 4 षटकार प्रशांतच्या बॅट मधून आलेत. बघा आता एवढ्यांची नावं घेतली आहेत. हितेश होळकर यांच्याकडून 10,000. सीता पाटील साहेब यांच्याकडून 20,000 आणि हितेश होळकर यांचे 10,000 माझ्याकडे जमा झालेले आहेत. जसं रजनीश पाटील यांनी देखील कॅश प्राईज लावलं होतं त्यावेळेला ऑनलाईन तिथे देखील ट्रान्झॅक्शन केलं जाणार आहे. नक्कीच प्रशांत खरं त्यांचा ऑनलाईन नंबर आपल्यापर्यंत येईल. रजनीश पाटील यांनी देखील कॅश प्राईज लावलं होतं ते पण त्याच्यापर्यंत येणार आहे. धावफलकावरती 37 37 24 13 काय मॅच झालाय. 1 मॅन शो प्रशांत खरं. हो सोहेल आणि या चेंडूला जास्तच बाहेर जाताना आपण बघतोय आणि तिथे वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. आणि जसं तुकाराम सर तुम्ही उल्लेख केलात ना बडे मंच का ये बडा खिलाडी आणि त्या मोठ्या मंचावरती चाललाय.
मोठ्या मंचावरती म्हणजे ऐन मोमेंटला फायनलच्या सामन्यामध्ये त्याची बॅटिंग क्लिक झाली आहे जिथे विकेट थोडीशी स्लो झाली होती. 24-12 या इक्वेशन मध्ये मॅच आहे. ओ क्लीन बॉट भार्गव पाटील बाद. दीपेशजी यांनी 3 षटकांसाठी जे 3000 लागले ते सुद्धा इथे जमा झालेले आहेत आणि विकेट येते प्रशांत घरत बाद. नाही भार्गव आपण बघितलं तर जसा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला चालला यष्टांवरती चेंडू आधायला गेला. भार्गवने देखील आज दिवसभरामध्ये चांगली कामगिरी केली पण आज प्रशांत करत म्हणून मी सुरुवातीला जसं बरेचजी म्हटलं होतं की आज दिवसभरामध्ये त्याची बॅट नाही बोलले पण आज शेवटचा मॅच आहे फायनलचा मॅच आहे आणि त्या फायनलच्या मॅचला फायनल टच देण्यासाठी तो तयार आहे आणि तेच आपण पाहिलं होतं. 10 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी प्रशांत करत यांनी आतापर्यंत साकारली आहेत. 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 धावांची आवश्यकता आहे. वसई विरार प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि त्या पहिल्या पर्वाच्या सोनेरी पानावरती नाव कोणत्या टीमचं कोरलं जाणार. प्रकृती रॉयल बालाजी की टीम 94 कामन त्यामध्ये सामना सुरू आहे. हुसेन काझी नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत. बॅटिंग एंडला हुसेन काझी. कोलवट्या चेंडू पहिलाच निर्धाव चेंडू हाताला गेला आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि सामना असा होता म्हणजे जसं तुम्ही चर्चाही करत होतो बरं जी 50च्या पारची धावसंख्या कदाचित चॅलेंजेबल ठरू शकेल पण या प्रशांत घरतच्या इनिंगनं पूर्णपणे सामना आपल्या बाजूला झुकवलाय. तो टीम प्रकृती रॉयल बालाजीच्या दिशेनं. यावेळेला काय झालंय आता तसं पाहायला गेलं सोहेल आणि हुसेन एकाच टीम मधून खेळतात आणि त्यामुळे ही जुगलबंदी इथे मैदानाच्या आतमध्ये सुद्धा दिसते. इथे लेग बायच्या रूपाने एक धाव आली आहे. हे सिंगल धाव येताना बघायला माहितीये. आता इक्वेशन मध्ये थोडासा बदल आहे. जसा तुम्ही उल्लेख केला होता नक्की दोन्ही खेळाडू जे एकाच टीम कडनं खेळतात. नेहमीच आपण वसई चॅम्पियन या टीम कडनं खेळताना दोन्ही खेळाडूंना पाहिलेले आहेत. आता बघूया मागच्या 4 चेंडूवरती 4 सिक्सर पुढचाच बॉल या चेंडूवरती पूर्ण एका धावाने धाफलकावरती भर पडेल. धाफलक जाऊन पोहोचेल. 40-40 40 धावा धाफलकावरती आहेत. 20 चेंडूचा खेळ आणि 10 धावांची आवश्यकता. हो यावेळेला चेंडू मागे निघून गेला. क्षेत्ररक्षण खराब. हाफिज चेंडूच्या मागे जातोय. चेंडूला अडवेल तोपर्यंत इथं 2 धावा हुसेनने धावून कंप्लीट केल्यात आणि 2 धावांची एकोणीस चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू मिस केला. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. थोडासा कट झाला टर्न झाला बाहेरच्या दिशेनं निघून गेला. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा होता. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा धाफलकावरती 42. 8 धावांची आवश्यकता आहे आणि ही VVPL ओव्हर आहे. सुरुवातीपासून या ओव्हरनं कमाल केले पण आता काय झालंय चॅलेंज 12चा नाही 8 धावा करायचे आहेत. हे बी आहे हा पण खेळ आहे. या षटकामध्ये चॅलेंज 12च होतं पण आता विजयासाठी 8 पाहिजे. नाही विजयाशी 8 पाहिजे आणि आता हा सामना थोडासा एका बाजूने झुकता झालाय असं म्हणायला गेलंय. हे चॅलेंज जे आहे ते पूर्णपणे संपली 18-8. चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. आकुटप्याचा चेंडू होता. शॉर्टपुलचा प्रयत्न मिस्टर स्टोक केले. विकेट जरी आलाय तरी सुंदर खेळ प्रशांत घरतनं साकारलेले आहेत. 12 चेंडू मध्ये 36 धावांची इनिंग. त्या 36 धावांच्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर 4 दर्जेदार उत्तुंग असा षटकाराचा समावेश आणि आपण पॅव्हेलियनच्या दिशेने येत असताना टीमला विजयाच्या दिशेनं जाताना देखील पाहिलंय. प्रशांत घरात बाद झाल्यात. 36 धावांची खेळी
प्रशांत घरतनं सकाळच्या टाळ्यांच्या गजरामध्ये डगआउट स्वागत करते प्रशांत घरत यांचं. हा जल्लोष आहे, हा जल्लोष आहे प्रकृती रॉयल बालाजीचा. आणि आजचा दिवस आहे, त्यांनी एक वैशिष्ट्य आपण पाहिले बरंजी बघा. आणि तुकाराम सर, वैशिष्ट्य जरूर आहे, परंतु आतापर्यंत माझ्याकडे प्रशांत घरतचे 16,000 रुपये जमा झालेले आहेत. हितेश होळकर 10,000, संदेश जाधव 3,000 आणि 3,000 दीपेशजी यांच्याकडून जे बक्षीस लागवण्यात ते 16,000 माझ्याकडे जमा आहेत. आणि रंजेश पाटील यांनी सांगितले की त्याचा जीपे नंबर आला तर ते सुद्धा तिकडून ट्रान्सफर करतील, त्याच्यामुळे तेही कॅश प्राइज आहे प्रशांतसाठी. आणि आज जे वैशिष्ट्याचा उल्लेख आणि ते चिता पाटील यांचे 20,000 रुपये अजूनही बाकी आहेत. गोलवटप्याचा चेंडू आता खेळण्याचा प्रयत्न होता. आणि आम्ही वैशिष्ट्य काय सांगतोय वरात का दिवसभरामध्ये प्रकृती बालाजी रॉयल बालाजी टीमनं प्रत्येक सामना शेवटपर्यंत नेला, फक्त फायनलचा मॅच लवकर संपवण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक सामना त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत नेला होता, पण फायनलचा मॅच त्यांना माहिती आहे शेवटपर्यंत नाही घ्यायचा, ऍक्च्युली शेवट गोड करायचा आहे. आउटसाइड एज लागलाय, विकेट गमावलाय अक्षय राजभरच्या या चेंडूवरती गडी बाद झालाय. आणि हेही वैशिष्ट्य आहे, 7 धावांची आवश्यकता, 15 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. विश्वनाथ जाधव, हुसेन इथे तंबूच्या दिशेने जातोय. आणि हुसेनचा खेळ जसा अपेक्षित होता तसा झालेला नाहीये. बघा, हुसेन एक मोठा खेळाडू, वसई तालुक्यातील काही नामवंत खेळाडूच्या यादीमध्ये याचं सुद्धा नाव आहे. वसई चॅम्पियनसाठी खेळत असताना अनेक वेळा त्याने एका हाती त्या संघाला सामने जिंकून दिलेले आहेत. आणि तो आता मैदानाबाहेर येतो, थोडासा निराश आहे, परंतु हा सामना आवाक्यामध्ये. परंतु टीम 94 कामन या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही प्रयत्न करते. येणाऱ्या 5 चेंडूवरती जर का एकही धाव नाही आली किंवा विकेट सातत्याने येत राहिल्या तर पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने एक वाटचाल होऊ शकते. नक्कीच होऊ शकते, कारण मायनस मायनस प्लस मायनस वाला खेळ जो VVPL ओव्हर आहे, तो VVPL ओव्हर मध्ये प्लस मायनस वाला खेळ येऊ शकतो, ज्याचा उल्लेख तुम्ही केलेला आहे. नवीन पल्ला मैदान दाखल होतोय विशाल पाटील मारंबलपाडा गावचा हा खेळाडू आता मैदानावरती येतोय. आणि स्पर्धा अशी आहे, जसं आपण प्रशांत घरत आपण ऑल इंडिया आयकॉन पाहिले, तसे छोट्या छोट्या गावातनं आलेले खेळाडू देखील आपण पाहिलेले. आणि त्यांना ओळख या वसई विरार प्रीमियर लीगनं दिलेली आहे. ती इमेज आहे ना त्यांची या वसई विरार प्रीमियर लीगनं बनवलेली आहेत. त्यापैकी विशाल पाटील तथा स्ट्रायकर आहेत. ऑप्शनच्या बाहेर बीट केला अक्षय राजभर या खेळाडूने देखील प्रभावित केलंय. मागे जर पाहिलं तर त्या 4 चौकारानंतर कहाणी थोडीशी बदललेली आहेत, पण अक्षय राजभर हे नाव देखील वसई विरार प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे तो गोलंदाज आहे. नाही, आणि या वसई विरार प्रीमियर लीग मध्ये जे काही वसई तालुक्यातील खेळाडू चमकले त्याच्यामधील हे नाव आहे. अक्षय राजभरने मोठमोठ्या खेळाडूंसमोर चांगली गोलंदाजी केली आहे. आपला ग्रामीण खेळ दाखवत असताना ज्या प्रकारे तो इथे प्रकाश झोतात आलाय तो खरोखरच वाखाणण्याजोग्या. यस, इट्स ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद होतील आणि विशाल पाटील यांना मैदान सोडावं लागते. गॉन विशाल पाटील बाद झाले. आणि जसं आपण उल्लेख करतोय की अक्षय राजभर बघा चेंडू हाताला गेला होता, बरोबर विदिन द स्टंप पडला, इन लाईन इम्पॅक्ट झाला बरोबर मधोमध आणि पुढे जाऊन एस्टाला लागतोय. या तिन्ही गोष्टी पंचांनी पाहिल्या होत्या. आणि हा विकेट लेग बिफोर विकेट पायचीचा गडी जो बाद झालेला आहे. पण तुम्ही नक्कीच जसा उल्लेख केला अक्षय राजभरचा, कारण या खेळाडूने देखील प्रभावी कामगिरी केलेली आहे. आणि असं कदाचित हा स्टेज त्याला मिळालाय, पण या स्टेजवरती त्याने परफॉर्म केलाय ना, तर या स्टेजवरनं तो मोठ्या स्टेजवरती कदाचित वाटचाल करू शकेल अक्षय राजभर. नाही, नक्कीच. आणि त्याची पावलं त्याच दृष्टीने जातात. अपकमिंग यंगस्टर आहे, अजून खूप सारा वेळ आहे त्याच्याकडे स्वतःला अजून इम्प्रूव्ह करण्यासाठी. परंतु जो काही खेळ या स्पर्धेदरम्यान दाखवलाय त्याच्यावरती सर्वांच्या नजरा आहेत. आणि हे असं व्यासपीठ होतं जिथे सर्वांच्या नजरा अगदी लागून होत्या, आणि त्या लागून असणाऱ्या नजरा मात्र इथं सर्व खेळाडूंवरती पडतायत. आणि त्यामधली काही नावं अशी पुढे येताना सुद्धा दिसत आहेत. मग त्या वैतरणासारख्या ग्रामीण गटातून असो किंवा वसई तालुक्यामध्ये काही अशा पॅचेस नायगाव असोत किंवा विविध भागातून अनेक अशी नावं पुढे येताना दिसलेत. 13 चेंडूची 7 धावांची गरज आहे. 13-7 चाहिए. आता मैदानावरती देखील एकमेकांची 7 पाहिजे खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या रिझल्टमध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण.
यामध्ये आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावा किती आल्यात? या षटकामध्ये धावा आल्यात 2. 1 मायनस होईल, 1 मायनस होईल. आता मागे आपण 13-7 पाहिलं होतं, आता 12-7 आहे. 13-7 चाहिए और आता 12-7 भी चाहिए. 12 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. आणि प्रकृती रॉयल बालाजीला जसं आपण करतोय, म्हणजे असं नाही की मॅच इथून जर एक मिरायकल घडलं, एक चमत्कारिक स्पेल जर आला तर मॅच देखील येऊ शकतो. 12 चेंडू 7 धावा. 12 चेंडू 7 धावांची गरज आहे. आता ही अशी मॅच अशा ठिकाणी येऊन थांबली आहे ना टीम 94 कामन. टीम 94 कामन इथूनही कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करते. प्रथमेश ठाकरेच्या हातामध्ये चेंडू आहे. आता जी मी चर्चा मगाशी करत होतो की इथून निर्धाव चेंडू जर आले तर कहाणी काहीशी बनेल. विकेट सुद्धा आले, डॉट सुद्धा आलेत. 12-7 आणि या 12-7 मध्ये प्रथमेशने जर का एका धावेचं षटक हाताळलं तर शेवटच्या षटकाला मजा येणार आहे. टार्गेट पार करावा लागतो. आणि मॅच जशी थांबली 11 चेंडू 7 धावांची गरज आहे. मेहुलची गुरु चर्चा करण्यासाठी आल्यात, परंतु मागील मॅच मध्ये गुरुने लागवलेला तो षटकार MS स्टाईलने मॅचला फिनिश केलं होतं. हो, दिशा देण्याचा प्रयत्न, कट केले चेंडूला आणि चेंडू निघून गेला गलीमधून. ट्रॅव्हल होता, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. 1-2 धावाचा पळाने धावून पूर्ण केला जात आहेत. चांगले प्लॅन. गुरुने संदेश दिला बघा, ज्यावेळेला डॉट आला त्यावेळेला तो सांगण्यासाठी आला आणि त्याने फक्त सांगितलं की आपल्याला गरज कितीची आहे आणि त्याचा फायदा त्याला या चेंडूवरती झाला. तिथे 2 धावा त्याने धावून कंप्लीट केलेत. नाही बघा, बऱ्याच वेळा काय असतं, अनुभवाचे बोल देखील महत्वाचे आहेत. आता रोलही महत्वाचा होता. सकाळी रोल वेगळा होता मेहुल भोईरचा, आता वेगळा रोल आहे. बघा, थोडासा रोल वेगळा आहे आणि तो रोल निभावताना आपण मेहुल भोईर सुबह आपके बल्ले की आवश्यकता थी. बल्ला आहे तो, वो बल्ला चलाना चाहते थे. सकाळी बल्ला चालला होता. 9 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 4 धावा प्रथमेश ठाकरेच्या अगेन्स्ट. बघा, इथे वाचवण्यासाठी तितक्या धावा नाही आहेत. टीम 94 कामन या संघाला जिंकण्यासाठी जो धावांचा बॅलन्स आवश्यक होता, इथे 10 ते 15 धावा कमी पडल्यात. किमान 10 ते 15 धावा कमी पडल्यात असं चित्र इथं दिसतंय. बाहेर निघणारा चेंडू गुरुने अगोदरच बॅट क्लोज केली आणि बॉडीची डायरेक्शन सुद्धा बघा किती लांबून खेळले गेलेत आणि चेंडू मागे निघून जातोय डॉटच्या स्वरूपाने. इथून जरी 2 डॉट आले तरी सुद्धा मॅच बनू शकते. 2 डॉट आला तर तो 6-4 वाला मॅच येईल. 2 डॉट आला तर तो 6-4. वाईट दिल्या पण लगेच त्याला रिव्ह्यू चा इशारा देखील झालाय. पाहूया आता काही जसं फिनिशिंग लाईनच्या जवळ आपण पोहोचलोय तसं थोडंसं मॅच जवळ पोहोचतोय. पाहण्याचा प्रयत्न पंच करतील. ऑल ओव्हर ही स्पर्धा वसई विरार प्रीमियर लीग, बहुजन विकास आघाडी प्रेझेंट आणि वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन विथ RS ग्रुप जो प्रयत्न केला होता, जी संकल्पना समोर आणली होती की आपल्या तालुक्यातील खेळाडूंसाठी विथ ऑल इंडिया आयकॉन ही खेळण्याची संकल्पना होती. त्या संकल्पनेला टीम ऑनर संघ मालकाने दिलेला मदतीचा हात आणि खेळाडूंनी दिलेली साथ आणि प्रेक्षकांचा लाभलेला उदंड प्रतिसाद या 4ही घटकामुळे ही स्पर्धा सक्सेस अर्थात यशस्वी होताना आपण पाहिले. त्याच्यामुळे 4ही रोल आहे. आयोजकांनी केलेला प्रयत्न, प्रायोजकांची त्याला मिळालेली साथ, खेळाडूंचा प्रतिसाद आणि प्रेक्षकांनी दिलेला हा उदंड असा विश्वास, त्याच्यामुळे ही स्पर्धा यशाच्या दिशेने वाटचाल करते. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की 8-10 धावा कमी काढल्या पाहिजे, कदाचित तोही असू शकेल, पण त्या प्रशांत घराच्या त्या 4 षटकारानं मॅच थोडासा टर्न झाला.
येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. बाहेर निघाला परंतु बाहेर कधी निघाला. फलंदाज खेळून झाल्यानंतर मागे चेंडू निघत असताना तो बाहेर गेलाय म्हणजे बॅटच्या समोरून कट झालाय चेंडू आणि त्यामुळे ते निर्धाव चेंडूची सांगता होता. मॅच 7-4 वरती येऊन ताबले. हा एक चेंडू निर्णायक आहे. 7-4 पेक्षा हा एक चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. गुरु संख्ये समोर प्रथमेश ठाकरे. बिल्कुल आखिरी गेंद शेष दोनों के लिए विशेष आहे, खास आहे. हा शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे. गुरु संख्या ऑन स्ट्राइक. प्रथमेश ठाकरे गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा चेंडू आलाय. आलाय डॉट. कहाणी 60-40 वाली. म्हटलं ना 2 डॉट येतील तर कहाणी 6-4 ची आहे. मागे 6-6 पाहिलाय, आता 6-4. जमाना 60-40 वाला आहे पण जमाना कभी भी बदल भी सकता है. 6-4 बघितलंय ना काल. आणि जसा पंचाने उल्लेख केला होता फेअर अँड लवली, जसा फेअर डिलिव्हरीचा उल्लेख केला गेला होता. आता ड्रोनही आले सर्व चित्र पाहिजे. आता स्क्रीन वरती बघा 6-4. मागचं षटक प्रथमेश ठाकरेंचं आलंय. त्या षटकामध्ये फक्त इंदवालेत. नाही बघा आता खूप मोठं चॅलेंज असणार आहे आणि कोणाच्या हातामध्ये चेंडू आहे. जो सर्वात मोठा म्हणजे यशस्वी गोलंदाज जो राहिलाय टीम 94 कामन या संघामध्ये यशस्वी राहणारा गोलंदाजी मार्क वरती येतोय अक्षय राजभर. अक्षय राजभरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय आणि त्याच्या समोर मेहुल होईल. बल्ला आहे आणि बल्ल्याला इथं आता कल्ला करावा लागणार आहे. मग तो सिंगल डबलचा असला तरी सुद्धा चालेल. अक्षय राजभर आता टेन्शन वाढलंय. मी जसं म्हटलं होतं ना तो फेअर डिलिव्हरी वाला फेअर अँड लवली म्हणजे फेअर अँड लवली लावल्यामुळे कोण गोरत आलं नाहीये आणि ओप्पो विवो आल्यापासून कोण काळं राहिलं नाहीये. असंही खेळ आहे. 6-4. 6 चेंडू 4 धावा. क्रॅम केलंय. ओ 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. धडधड चालू आहे. नाही आणि आता कोणी विचार केला नव्हता. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. आता याला तरी बघून आपण बोलू शकतो. 5-4. बऱ्याच वेळा आम्हालाही बघायचं असं बाबा प्रेक्षकांचे लक्ष आहे की नाही. बिलकुल आप यही हो म्हणून म्हटलं ना हा गर्दी करणारा नाही, हा दर्दी प्रेक्षक वर्ग आहे. नाही आता मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू खेळतात म्हणजे बॉलर बॅटर हे जर पकडले किंवा तो फिल्डिंग करतात त्यांना जर पकडलं तर 12, 13, 14 अशा खेळाडूंमधले 2 परंतु त्याचं टेन्शन भरपूर जाणार आहे. चेंडू लावण्याचा प्रयत्न फेकी झाले. बल्लाने स्ट्राईक रोटेट केली आहे. सिंगल आला. ही मॅच बनू शकते. आतापर्यंत 15-7 ची गरज असताना ही मॅच आता येऊन थांबले 4-3 वरती. 4-3 वरती आल्यानंतर हा फासला काय राहिलाय. त्या 4 धावा बनवण्यासाठी 11 चेंडू फेस केले गेलेत. हा फासला या फासल्याला जर बघितलं तर टीम 94 कामांनी मागील काही चेंडूंमध्ये चांगली कामगिरी केली आहे. नक्कीच केली. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की 11 चेंडू फेस केले पण आता काय झालं की तोंडाला पण थोडासा फेस आलाय. थोडंसं धावून पहिले आता दम लागलाय. दम दाखवायचा आहे. 4-3. कोलवाड्यामध्ये चेंडू होता. ड्राईव्ह केला. चेंडू जातो मिड विकेटच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू परत आला. जोपर्यंत थ्रो येईल. दुसरी धाव झाले नाही झाले. दुसरी धाव झाले. तिसरी धाव घेताना विकेट आलाय. असंच घडलं होतं पहिल्या दिवशी. 8वा पंचाने रिफर केलंय. असं घडलं होतं पहिल्या दिवशी ज्यावेळेला शिवसाई वर्सेस 11 स्टार धीरज पाटील बाद झाला होता. तेव्हा असंच घडलं होतं. आता इथे घडलंय. तेव्हा 4 बॉल 4 ची गरज होती. 4 बॉल 4 ची गरज असताना रिव्हर्सचा अटेम्प्ट 3 बॉल 4 आली आणि 3 बॉल 4 आल्यानंतर 2 साठी गेले होते आणि त्यावेळेला अशी काय स्थिती. कोण बाद आहे. ओ तिसरी धाव घेत असताना मेहुल. अच्छा दुसरी धाव घेत असताना दुसरी धाव घेताना क्लोज आहे. त्यामुळे हिट झालाय. त्यावेळेला काय घडलंय बघा स्क्रीन वरती बघा. हिट्स पंचाचा निर्णय येणार आहे. थांबा थोडा ऑफिशियल आहेत पंच आहेत.
दोन्ही अँगलला पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया पंच थोडासा क्रुशियल आहे. थोडा ज्यावेळेला बेल्स पडल्यात त्यावेळेला पोझिशन काय आहे. यस फलंदाज बाद. स्क्रीनवरती बघू शकता जस्ट शॉट राहिलेत त्याच्यामुळे क्लोज होतं बघा क्लोज होतं. आणि आता कहाणी काय स्टार प्लस वरची होती ना कहाणी घरघर की आता ही घरघरवाली कहाणी आहे. ही थोडीशी डोक्याला घरघर आणणारी कहाणी आहे. कहाणी घरघर की आपण पाहिलंय ही घरघर आणणारी कहाणी आहे. स्क्रीनवरती आपण पाहिलंय स्कोर जो आहे तो आहे आता आणि आता ही घरघर करता करता घरघर सुद्धा होत असणार आहे. काही ना घरघरत असणार आहे. घरघरत यासाठी असणार आहे कारण आता सकाळपासून खास करून प्रकृती रॉयल बालाजीचे खेळाडू 10 वाजल्यापासून सगळे इकडेच आहेत. नाही पण त्यांना काय सवयच लागली का शेवटपर्यंत मॅच घेऊन जायची. ही मॅच बघा हा काय झालाय की आदत से मजबूर है ये ऐसे ही मैच को जीतना चाहते हैं. पण 3-2 मैच है 3-2 मैच है. थोड़ा हंसी मजाक पण व्हायला पाहिजे. आदमी को थोड़ा सा हंसी मजाक वाला होना चाहिए क्योंकि सीरियस तो आदमी अस्पताल में होता है. त्याच्यामुळे हंसी मजाक वाला खेळ आहे 3-2 खेळ. नाही 3-2 म्हटल्यानंतर जिंकणार कोण टीम 94 की प्रकृती रॉयल बालाजी. आता म्हणतात ना काही जणांचा श्वास गळ्यात अडकलेला असणार आहे. आणि बघा डगआउट दोघांचे जर बघाल तर सगळे उभे राहिलेत. आता बसण्याला कोणाची इच्छा नाहीये. बसण्यासाठी म्हणजे बसायला जर कोणाला सांगितलं तर ते म्हणणार तू बस मी उभा राहतोय. नक्कीच. आणि जे काही जे चेहरे जर बघितले ना तर कपाळावरती थोडेसे आठे आलेत थोडे. आपण पहिला 3-2 पण असा मॅच पाहिजे होता. वसई विरार प्रीमियर लीग परवा पहिलं 3-2 2-2 चर्चा चालले जिंकणार कोण
जिंकणार कोण? 2-2. पुन्हा एकदा रिव्ह्यू. रिव्ह्यूची परंपरा कायम आहे. रिव्ह्यू पुन्हा बघितला जाणार आहे कशा प्रकारे हा चेंडू गेला, केव्हा गेला आणि नक्की या चेंडूवरती काय घडलंय. बघा तुकाराम सर, परंतु प्रकृती रॉयल बालाजीने एकही सामना मला वाटतं असा खेळलेला नाही जो म्हणजे तो शेवट म्हणजे त्यांचा संघर्ष पुढे राहिलेला नाहीये. बघितलं जाणार आहे नक्की काय बघितलं जाणार आहे काय घडलंय मैदानात. आणि इट्स पंचाने इशारा येणार आहे. पंच इट्स फेअर डिलिव्हरी. आता फेअर डिलिव्हरी येत ना त्याचा फेरफार करावा लागणार आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 2 धावांची गरज आहे 2. पण प्रेक्षक एकदा टाळ्यांचा आवाज येऊ द्या दोन्ही टीम साठी. कोणी जिंको प्रकृती रॉयल बालाजी किंवा टीम 94 कामन. पण वसई विरार प्रीमियर लीग स्पर्धा सुपर हिट मॅच, पैसा वसूल मॅच आणि खरोखरच वसई विरार प्रीमियर लीग ज्या प्रकारे आपण अपेक्षित केली होती त्यापेक्षा जास्त चांगली आणि हा मॅच रंगतदार आहे. अक्षय राजभर समोर गुरु मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू तिथे आणला गेला, धावचीची संधी काय फलंदाज बाद होईल का? येस गॉन. गुरु संख्या डिपार्ट्स टीम 94 कामनच्या डगआउट मध्ये सेलिब्रेशन जल्लोष होतोय. अक्षय राजभर का त्या खेळाडूची चर्चा केली जाते, का त्या खेळाडूचं नाव सातत्यानं वारंवार घेतलं जात आहे. तो सिद्ध करून दाखवतोय. एकदा नाही, दोनदा नाही, सातत्य दाखले त्याने प्रत्येक मॅच मध्ये त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलंय आणि आता दाखवत असताना सामना 1-2 वरती आणून सोडलाय. नक्कीच म्हणून प्रेक्षक तुम्हाला सांगतोय बघा, कोणी पळत असेल तर त्याला हात द्यायला विसरू नका. रणांगणात शत्रूला मात द्यायला विसरू नका. विसरा सर्व काही कालचं उद्याचं, पण अशा स्पर्धेला टाळ्यांची दाद द्यायला विसरू नका. टाळ्यांचा गजर यायला हवा. कहाणी आता काही मध्ये थोडीशी भूक लागली होती, मागे चायनीज वरती गेले होते. बऱ्याच जणांनी ऑर्डर काय दिले 1/2. कहाणी पण तशी आहे, 1/2 वाली आहे. 1/2 वाली कहाणी आहे बघा. आणि जोपर्यंत बघा प्रेक्षक, एक महत्वाची तुम्हाला सूचना आहे. इथून पहिल्या या चेंडूवरती 2 धावा होतील न होतील, फक्त तुम्ही पहिल्यांदा आतमध्ये जाऊ नका जोपर्यंत मॅच नाही संपणार. प्रेक्षक 1/2 टाळ्यांचा गजर. 1-2 एज वरती आला मॅच. स्ट्रायकरला फलंदाज श्रेयस गुरव. 1-2 1/2. चला पंचाने इशारा दिलाय. चला समीर, चला 1/2. थोडासा वेळ गेलाय, थोडासा टाइम गेलाय. गेलेला वेळ कोणाचा चांगला गेलाय आणि कोणाचा वाईट येऊ घातलाय. चला समीर, टेक युअर पोझिशन प्लीज. पण जो गेलेला वेळ सर्व काही बदलते, वेळ सर्व काही शिकवते, वेळ सर्व काही समजावते. वेळेला महत्व द्या. 1/2 Come on.
यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे, घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे। एक ही नाम, एक ही नाम, एक ही नारा, एक ही नाम, अक्षय 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 राजभर. अक्षयसाठी टाळ्या येतील. अक्षय राजभर नाव काय जबरदस्त टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी येणार आहे. टीम 94 कमान, टीम 94 कमान चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन. टीम 94 हस्तांदोलन करण्यासाठी हस्तांदोलन करायचं. टीम 94 सेकंड चला. फायनलिस्ट दोन्ही संघ सेकंड करा. फायनलिस्ट. आणि आता जसा टीम 94 कामन तुम्ही खेळ केलाय ना, अक्षय राजभर टीम 94 कामन जल्लोष करणार रात्रभर, रात्रभर करणार. कारण अक्षय राजभरनं कमाल केले, जबरदस्त कमाल. अक्षय राजभरसाठी एक कॅश प्राइज झाले SH एंटरप्राइजेस अर्थात संजयजी म्हात्रे आणि हजरतभाई शेख यांच्याकडनं आणि टीम 94 कामनकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे.